शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत एकसुद्धा दर्जेदार काम केलेलं नाही. उलट खोटं बोला पण रेटून बोला ही क्षीरसागर यांची पद्धत आहे. सर्व विकासकामं मीच केली अशी घोषणाबाजी करून जनतेची फसवणूक केली जाते. क्षीरसागर हे नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात असमर्थ ठरलेत. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी पत्रकार बैठकीत केली. गेली 12 वर्षे ते आमदार आहेत आणि राज्य निवडणूक मंडळाचे ते अध्यक्ष आणि कॅबिनेट दर्जा आहे. आणि आता जाहिराती बघतोय, मोठमोठ्या जाहिराती बघतोय, सगळं जिल्ह्यातलं जे काय केले ते मीच केले अशा पद्धतीने ते कार्यरत आहेत. परंतु मूलभूत सुविधा ज्या आमच्या हक्काच्या आहेत त्या हक्काच्या मूलभूत सुविधा ज्या गेली 12 वर्ष आम्हाला मिळाल्या नाहीत आणि म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा मागतोय. काय पाहिजे नागरिकांना? चांगलं स्वच्छ मुबलक पाणी, कचरा उठाव, कचऱ्याची निर्गत झाली पाहिजे, दिवाबत्ती पाहिजे आणि आरोग्यसेवा पाहिजे, बगीचे, क्रीडांगणं, ह्या मूलभूत सुविधा तुम्ही आम्हाला देणार नसाल आणि चांगले दर्जाचे रस्ते पाहिजेत आम्हाला. ते तुम्ही दिले का? तर नाही दिले. नुसतं लढ मन म्हणून लोकांना फसवण्याचं तुम्ही काम केलेलं आहे. जनते दिशाभूल केलेली आहे. ज्या पद्धतीने मातोश्रीचा तुम्ही आम्हाला विश्वासघात केला त्याच पद्धतीने आमच्या कोल्हापूरच्या मतदारांचा, ह्या मतदारांचा आणि सगळ्यांचा तुम्ही अपमान केलेला आहात आणि म्हणून तुम्ही राजीनामा द्या. तुम्ही ह्या पदावर बसण्यास योग्य नाही. यावेळी त्यांनी आमदार क्षीरसागर यांच्यावर सडकून टीका केली. रस्त्यातील खड्डे, शाळांच्या दुरावस्था, अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा कागदावरच, रंकाळ्यात 5 कोटींचा कारंजा आणला मात्र तलावात येणारं सांडपाण्याचं नियोजन करावं हे त्यांना सुचलं नाही. केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली का लावली अशी चर्चा सुरू असताना यात पुढाकार का घेत नाहीत? CPRमधील सर्जिकल साहित्य खरेदीत अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे असे विविध प्रश्न त्यांनी उपस्थित केले. सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी कोल्हापुरातील रस्ते प्रकल्पासाठी 133 कोटी मंजूर आहेत, त्यातील प्रत्यक्षात किती रक्कम मिळाली आहे, सध्या काय स्थिती आहे, CPRमध्ये किर्लोस्कर नावानं बिल आणि वस्तू मात्र बजाज कंपनीच्या असे विविध प्रश्न उपस्थित करत आमदार क्षीरसागर आणि महायुती सरकारवर टीका केली. मोठमोठ्या वल्गना हे सरकार करतंय, मोठमोठे निधी आणल्याचं सांगते, मात्र प्रत्यक्षात पदरात क्षुल्लक निधी पडतो. त्यामुळे कोल्हापूरमध्ये घोषणा करताना पैसे आणलेत का ते आधी दाखवा अशी मागणी त्यांनी केली. कोल्हापूरच्या या संपूर्ण गोष्टीचं महाराष्ट्र शासनानं पहिल्यांदा, माझा रोष आहे की महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री आणि या लोकांनी खरं म्हटलं तर कोल्हापुरात येताना इथून पुढं तुम्ही येत असाल तर ते पैसे आणल्यात का पहिले दाखवा. खरंच घेऊ. यासह 100 कोटींचे चकचकीत रस्ते कुठं केलेत असा सवाल करत शहरातले खड्डेमुक्त रस्ते दाखवा आणि 500 रुपये बक्षीस मिळवा अशी घोषणा पक्षाच्या वतीनं करण्यात आली. या पत्रकार बैठकीला जिल्हाप्रमुख विराज पाटील, शहर प्रमुख मंजित माने, विशाल देवकुळे, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत मांढरे आदी उपस्थित होते.